लातूर शहराचे असणारे उमेदवार विनोद खटके, ग्रामीण भागातील असणारा उमेदवार विजय आजनीकर, निलंग्याचे असणारे उमेदवार मंजुताई निंबाळकर, उदगीरचे असणारे उमेदवार या ठिकाणी शिवाजीराव बेनमाळे, औसईचे असणारे उमेदवार या ठिकाणी कुमार शिवाजी, उपस्थित बंधुत्व भगिनी, विधानसभेची असणारी ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्याच्या अवतीभोवती या ठिकाणी फिरणार असं मी म्हणालो होतो आणि आताही ती तशीच फिरते हे आपण लक्षात घ्या. एक 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये पुन्हा नमूद करण्यात आलं की स्थानिक आणि ग्रामीण भागातल्या निवडणुका पार पाडायच्या असेल तर महाराष्ट्र शासनाने पार पाडण्यात हरकत नाही, परंतु पार पाडत असताना या स्थानिक स्वराज्यामध्ये ओबीसीला आरक्षण राहणार नाही असा असताना तो निकाल देताना सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की स्थानिक पातळीच्या मतदारसंघामध्ये ओबीसी किती आहेत याचा डेटा नाही, याची माहिती नाही आणि म्हणून 27% आरक्षण का याच्यावरती त्यांनी असणारा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि जोपर्यंत ही माहिती उपलब्ध होत नाही तोपर्यंत आरक्षणाचं हे तत्व स्थानिक स्वराज्याला लागणार नाही असा निकाल त्यांनी असणारा दिला. दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा हाच खेळ केला जातोय की विधानसभेच्या निवडणुका एकदा संपल्या, नवीन विधानसभा गठीत होईल आणि नवीन विधानसभा गठीत झाली की पुन्हा विधानसभेमध्ये ठराव घेतला जाईल की ओबीसीचं आरक्षण हे जनगणना होईपर्यंत आपल्याला थांबवावं लागेल, कारण का सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालामध्ये त्यांनी असं म्हटलंय की संख्या किती ही माहीत नसल्यामुळे जनगणना करून आपण असताना त्यांची संख्या वाढावी, ही तांगती तलवार विधानसभेच्या नंतर राहणार हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून ओबीसीचं असणारं आरक्षण हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ओबीसीचं आरक्षण आपल्याला असणारं थांबवायचं असेल तर विधानसभेमध्ये आमदार जाणं हे महत्त्वाचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. हे आमदार गेल्याशिवाय आपल्याला तिथला ठराव काय थांबवता येणार नाही अशी परिस्थिती आहे. दुसरं महत्त्वाचं जे आहे ते SC STचं आरक्षण सगळ्यात महत्त्वाचं. सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण तर मान्य केलं, पण त्या वर्गीकरणाबरोबरच सुप्रीम कोर्टाने तिथे आणखीन असताना एक मान्य केलं, ते म्हणजे क्रीमी लेअर मान्य केलं. क्रीमी लेअर मान्य करत असताना या क्रीमी लेअरचं आधार काय राहणार याच्यावरती सुद्धा असताना त्यांनी भाष्य करत असताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की एका कुटुंबातल्या व्यक्तीने
एका कुटुंबातल्या व्यक्तीने जर आरक्षण घेतलं असेल तर ते अख्खं कुटुंब लाभार्थी झालं, क्रीमी लेअर झालं. आणि ते क्रीमी लेअर झाल्यामुळे त्याला यापुढचं आरक्षण मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात माझ्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर त्याला यापुढे आरक्षणाच्या यादीमध्ये राहता येणार नाही. म्हणजे त्याला या आरक्षणातून किकआउट केलंय अशी असणारी परिस्थिती. वंचित बहुजन आघाडी असं म्हणते की सुप्रीम कोर्टाला हा निर्णय घेता येतो का, त्यांच्या कक्षेमध्ये बसतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूस आपण आज बघितलं तर भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस असेल, NCP असेल, दोन्ही सेना असेल, आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्या ठिकाणी मान्य करू आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली. कमिटी स्थापन करण्यात आली. उद्याचा असताना अहवाल येईल. उद्याचा अहवाल आला तर अंमलबजावणी सुरुवात होईल. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एकाने लाभ घेतला असेल तर उद्याच्या आरक्षणापासून तो मुकला अशी असणारी परिस्थिती आहे. ज्यांना ज्यांना मान्य आहे हा निर्णय त्यांनी असा हात वरती करा. तुमच्याकडे आता मार्ग राहिलेला नाही. तुमच्या पुढे आता मार्ग राहिलेला नाही. कारण का सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय काँग्रेसपासून ते BJP पर्यंत लागू करण्याचा त्यांनी चंग मानला. लागू करणार म्हणजे काय करणार की तुम्हाला किकआउट करणार. आरक्षणाच्या यादीमधनं तुम्हाला असं किकआउट केलं जातं. ज्यांना मान्य असेल त्यांनी BJPला मतदान द्यावं, काँग्रेस आघाडीला मतदान. ज्याला मान्य नसेल त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान द्यावं. नुसतं मतदान द्यायचं नाहीये, नुसतं मतदान द्यायचं नाहीये तर आपल्याला असणारा आमदार निवडून आणला पाहिजे हे असणारं लक्षात घ्या. आणि आमदार निवडून आणायचं असेल तिथे शाहू फुले आंबेडकर मतदार जो आहे त्याचे एक मत, त्याच्याबरोबर त्यांनी अजून एक मत त्या ठिकाणी आणलं पाहिजे. आता ती एक मत आपल्या बायकोचं नाही, ती एक मत आपल्या भावाचं नाही, ती एक मत आपल्या असणाऱ्या फुले शाहू आंबेडकरी मानणारा नाही, तर एक मत असं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला विजय आणतो. एक मत असं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला विजय आणतात. आणि उद्याचं असणारं हे आरक्षण आपल्याला थांबवतं. राहुल गांधी तुम्हाला सरळ चुक्या बनवतो एवढं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. त्याच्याशिवाय दुसरा शब्द माझ्याकडे नाही. कारण का मागच्या लोकसभेमध्ये संविधान बदलणार एका बाजूला आणि संविधान वाचवणार असे एका बाजूला. या देशामधला जो लोकशाही प्रेमी आहे, या देशामधला जो लोकशाही प्रेमी आणि संविधानवादी आहे, या दोघांनी BJPला एवढं लथाडलं की त्यांना असं सांगितलं की तुम्ही संविधान बदलणार असाल तर आम्ही तुम्हालाच बदलल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा त्यांनी त्या ठिकाणी. त्याच्यामुळे मोदी आपण असं बघत असाल की प्रत्येक सभेमध्ये संविधान घेतो, डोक्याला लावतो आणि म्हणतो हे माझं बायबल आहे, मी याच्याप्रमाणे त्या ठिकाणी चालणार. मान्य.
संविधानाचा आणि लोकशाहीचा सार्वत्रिक इश्यू, सार्वत्रिक इश्यू. परंतु आरक्षण हा फक्त ज्यांना आरक्षण मिळतं त्यांच्या पुरताच मर्यादित. ज्यांना आरक्षण मिळतंय त्यांना आरक्षणातून मान आणि सन्मान आणि या व्यवस्थेचा भाग होणं हा अधिकार मिळतो. या अधिकारावरतीच हल्ला घालण्यात आलेला हे लक्षात घ्या. माणूस हा बिना हृदयाचं जगू शकतो का? किंवा त्याच्या शरीरातून हृदय काढलं तर काय होतं? काय होतं? मरतो. काय होतं? मरतो. आत्ताचा जो प्रयत्न चाललाय की संविधान वाचलं, लोकशाही वाचली, पण संविधानातला समतेचा मार्ग, संविधानातला अधिकारचा मार्ग, संविधानातून या राज्यव्यवस्थेत जाण्याचा मार्ग हा आरक्षणाच्या माध्यमातून आहे आणि तो मार्ग संपवला जातो हे आपण असं लक्षात घ्या. तो मार्ग संपवला जातो. तो संपू द्यायचा का? तो संपू द्यायचा नसेल तर माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की आपण उमेदवार विजयी कसा होईल या दृष्टीने असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केले. मी इथल्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की मागच्या 5 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. NRCचे हल्ले झाले, औरंगजेबच्या स्टेटसवरनं हल्ले झाले, मशिदीवरनं हल्ले झाले. पण आपल्या पाठीशी उभा राहिला हे असताना वंचित बहुजन आघाडी पाठीशी उभा राहील. काँग्रेसवाले आले नाहीत, डावे आले नाहीत, तेव्हा इथल्या मुसलमानांना माझं आव्हान आहे की यावेळेस जर आपण वंचितच्या पाठीमागे उभा राहिला, या महाराष्ट्रामध्ये 32 जागा अशा आहेत की ज्या 32 जागांवरती एका बाजूला सेना आहे म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना आहे, दुसऱ्या बाजूला असणाऱ्या एकनाथ शिंदेची सेना आहे आणि तिसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार. इथल्या जेवढ्या उलेमाच्या संघटना आहेत, मौलवी आहेत, मी या सगळ्यांना असं विचारतोय की एकनाथ शिंदे तुमच्या बाजूने नाही, मुसलमानाच्या बाजूने नाही, हे लिखित आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीच्या निमित्ताने निवडून गेल्यानंतर लोकसभेमध्ये विरोधात गेले. आजही त्यांच्या भाषणामध्ये असणारं बाबरी मस्जिद आम्ही शहीद केली म्हणून त्या ठिकाणी असणारं टंका मिरवतात. मग इथल्या असणारा मौलवींना माझा असणारा प्रश्न आहे, इथल्या उलेमांना माझा असणारा प्रश्न आहे की जी वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीमागे मागच्या 5 वर्ष उभं राहिले, या 32 मतदारसंघामध्ये तुम्हाला आली असताना सुद्धा या ठिकाणी आले, त्याबद्दल सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं. त्यांना मी सर्व वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी, सर्व उमेदवारांनी सांगितलं की साहेब तब्येत बरी नसेल तर नंतर या. नाही म्हणे मी जर नाही आलो तर मेसेज वेगळा जाईल, त्यामुळे मी येणं गरजेचं आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर आले आणि आम्हाला ताकद दिली, त्याबद्दल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा मनापासून आभार मानतो.
आज आपली वंचित बहुजन आघाडीची ही विराट सभा बघून भल्या भल्याला घाम फुटला असेल यात काहीच शंका नाही, कारण ही वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसाठी जीवाची तमा न बाळगणाऱ्या जनतेची ताकद आहे. आज आपण पाहतोय की सत्ताधाऱ्यांना बाहेरल्या लोकांना या ठिकाणी आणावं लागतंय. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे आले आणि त्या ठिकाणी लातूरकरांनी जवाब दो उत्तर द्या चे फलक दाखवले. त्यांना त्या फलकामध्ये होतं की लातूरच्या कचऱ्याचं उत्तर द्या, लातूरच्या पाण्याचं उत्तर द्या, लातूरच्या उद्योगाचं उत्तर द्या. सांगायचं तात्पर्य एवढंच की आज लातूरची जनता ही ताकदवर जनता झाली, गुलामीत जगणारी जनता राहिली नाही. अगोदर होतं फक्त बघितलं तरी गप बसायचे, पण आता बघितल्यावर उत्तर द्यायचे बोर्ड दाखवायला लागले. ही लातूरची जनता आज खरोखरच ताकद दाखवते, यात कसली शंका नाही. आज तुम्ही पाहताय, मी काल परवा नांदगावला गेलो होतो, प्रचार रॅली होती. रॅलीला जात असताना कचरा उडत होता. जे कचरा डम्पिंग आहे त्या ठिकाणी, त्या कचरा डम्पिंग मधून कचरा पूर्ण शेतकऱ्याच्या शेतामध्ये जात होता. त्यावेळेस मी त्यांना विचारलं की आता नेमकं तुम्ही तक्रार कुणाला करणार आहे. ते म्हणाले आम्ही आयुक्ताकडे गेलो, आयुक्त म्हणते की कचऱ्याची विल्हेवाट लावतोय. ते म्हणाले आम्ही आमदाराकडे गेलो, आमदार म्हणते ग्रामपंचायतच्या लेवलनी बघा. ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडे गेलो तर सरपंच म्हणते की ते महानगरपालिकेचं काम आहे. म्हणजे इधर न उधर आणि बीच में अदर अशी परिस्थिती नांदगावच्या लोकांची झाली. तुमच्या दारात जर कचरा झाला तर तुम्ही महापालिकेच्या आयुक्तासहित फोन लावताय. आता ह्या लोकांच्या घरात कचरा येतो त्याचं काय, त्याचं उत्तर तुम्हाला येत्या निवडणुकीत द्यावं लागेल. लोक तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाहीत. आज तुम्ही पाहताय बरकतनगरला काल माझी रॅली होती. त्या पदयात्रेमध्ये मी पाहिलं जागोजागी कचरा होता, गल्लोगल्ली कचरा होता. म्हणजे यांनी फक्त आणि फक्त निवडणुकीपुरतं तुमच्या आमच्यामध्ये यायचं आहे. कचरा होतोय, घाण होते, पाणी साचते, काही सुद्धा देणं घेणं नाही. आणि म्हणून माझी सर्व लातूरकरांना विनंती आहे, सर्व लातूर मतदारसंघातील लोकांना विनंती आहे की येत्या 20 तारखेला ह्यांना कचऱ्यात घातल्याशिवाय तुम्ही राहू नका. कारण आज गरज आहे. तुमचा आमचा वाली कोणी राहिला नाही. ह्यांना एक फोन करावा तर उचलतील का नाही, उचलत तर नाहीतच. ह्यांचा पीए सुद्धा फोन उचलत नाही. ह्यांचा असा एखादा पदाधिकारी नाही की ज्याकडं आम्ही जाऊन आमची व्यथा मांडू की भैया फोन उचलले नाहीत, आमदार साहेब फोन उचलले नाही तर आमचं काम तुम्ही करा. एक सुद्धा कॅपेबल कार्यकर्ता यांचा जिल्ह्यामध्ये नाही. एखाद्या मध्ये सुद्धा अशी धमक नाही की आमदाराच्या नंतर तो काम करू शकल. मग आम्ही जायचं कुणाकडे. तुम्ही वंचितच्या प्रत्येक उमेदवाराला, लातूर शहराच्या उमेदवार म्हणजे मी, मला एक कॉल करा. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी माझं काम करायची पद्धत आहे. मी कुठल्याही कामाला कधीही माघार घेणारा कार्यकर्ता नाही. माझ्या समोर एक गृहमंत्र्याची सुनबाई आहे, माझ्या समोर एक मुख्यमंत्र्याचे चिरंजीव आहे आणि मी स्वतः एक मजुराचा मुलगा आहे. म्हणजे लढत बघा लढत कशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून तुम्हा आम्हाला असा अधिकार दिलाय की कुणीही कुणाच्याही समोर उभा राहू शकतो. आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही सर्वजण मुख्यमंत्र्याच्या मुलालाही घरी बसवचाल, गृहमंत्र्याच्या सुनबाईलाही घरी बसवचाल आणि मजुराच्या लेकराला निवडून द्या. एवढी नक्की मला तुमच्याकडून खात्री आहे. आपण या ठिकाणी कुठलाही उद्योग आजपर्यंत आला नाही. मी निवडून आल्याबरोबर सुरुवातीला युवकांच्या युवतींच्या हाताला काम देणार आहे, वेगवेगळे उद्योग आणणार आहे. मी निवडून आल्याबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावणार आहे. या ठिकाणी वाढती गुन्हेगारी थांबवणार आहे. या ठिकाणी जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी